तो आता आज मास्टर लेवलचा आपला शेवटचा दिवस आहे. बरंच काही या रेकी मास्टर लेवल करुणा रेकीमध्ये आपण शिकलो, प्रॅक्टिकल केलं. आता माझं शिकवणं संपलं. आता तुमचं स्टार्ट होतंय. एक छोटासा फीडबॅकच्या स्वरूपामध्ये मी जे काही तुम्हाला शिकवलं ते कसं होतं? इम्प्लिमेंट केल्यानंतर खरोखरच त्याचे रिझल्ट मिळतात का? सो त्याबद्दल थोडक्यात तुमच्याकडून मी जाणून घेईन आणि मला आवडेल. सो तुम्हाला आवडेल का माझ्याशी शेअर करायला? कोण बोलणार आहे बरं? येस. आदिती मॅडम मॅडम. मी एक मिनिट हां. पहिला आपण आदिती मॅडमला आता चान्स देऊया. हां, बोला. सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट मला वाटतं कुठल्या पण ह्याच्यात जाताना पहिल्यांदा की स्वतःला पहिलं फॉरगिव्ह करता आलं पाहिजे दुसऱ्यांना. तर तो फॉरगिव्हनेस खूप वाढला. की करायचा छोट्या गोष्टी असू दे किंवा मोठ्या गोष्टी असू दे. आणि स्पिरिच्युअल कनेक्शन जास्त झालं. म्हणजे आयुष्यात कुठल्या गोष्टींनी इम्पॉर्टन्स द्यायचा, कुठल्या गोष्टी सोडायच्या, ह्याचं खूप कनेक्शन छान झालं आणि सिम्बॉल तर अप्रतिम आहेत. म्हणजे इतकी एनर्जी जाणवते ना हातामध्ये वगैरे, असे हात लांब जातात, जवळ येतात, आणि बॉडीमध्ये आता पूर्ण असं आणि व्हायब्रेशन कधी आता कधी पुढे तर जाणवतं, तुम्ही भावी ग्रँड हेवीनेस मास्टर येतो. पण आहात, बरोबर ना? थँक्यू 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 येस, थँक्यू सो खूप मच. छान. येस. हां, कल्पना मॅडम बोला. ज्यांना बोलायचंय त्याने हँड रेज करा म्हणजे मी एक-एक झालं की त्याला घेईन. मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक यू सो मच. कसा मी होता आपला प्रवास? रेकी लेव्हल 1, लेव्हल 2 आणि आता लास्ट लास्ट लेव्हल रेकी लेव्हल 3, मास्टर लेव्हल आणि करुणा रेकी. काय वाटतंय तुम्हाला या संपूर्ण प्रवासामध्ये काय मिळालं? आणि काय पै- जे आपण आपल्याला नको होतं ते आपल्याकडून गेलं कायम स्वरूपात? पहिल्या दिवसात आणि आजच्या दिवसात म्हणजे अक्षरशः जमीन आसमानचा फरक आहे. आधी सुरुवातीला माझ्या मनात हे ग्रॅटिट्यूड जे तुम्ही सांगितलं, ते बिलकुल होतं. थोडासा राग यायचा, अरे ही व्यक्ती अशी तर आपण पण तसं. ते पूर्ण मनातून निघून गेलं मॅडम आता. आणि सेवन चक्र जे कंटिन्यू केलं, ते तुम्हाला खूप चांगली बातमी सांगते मी, गुड न्यूज, की मला सहज YouTubeवर तुपाची ऍड मिळाली. अरे वाह! तर ती व्यक्ती घरी आली, म्हणे तुम्ही असं असं तुपाची ऍड करा. गीर गाईचं तूप असतं त्याची. मग मला इतका आनंद झाला आणि त्यानंतर हे सगळं जे मेडिटेशन करते, त्याच्यामुळे मी आजचं वय माझं विसरली मॅडम आणि हां. दिवसभर एकदम उत्साही असते. पण आम्हाला आम्हाला तर तुम्ही खूप अजून खूप 45च्याच दिसता. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप मिळालंय, की त्याचं मी वर्णन नाही करू शकत. इतकं मिळालंय. खूप धन्यवाद. थँक सो मच. येस. ज्यांचं झालंय बोलून त्यांनी हँड रेज डाउन करा. हां सर, संतोष सर. हा नमस्कार मॅम. नमस्कार. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर चेंज सर म्हटले आवाज तर ब्रेक मला होतोय. राग नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे का? आवाज ब्रेक होतोय. नाही आहे मी नेटवर्क मध्ये. येतोय का क्लिअर? हां, आता येतोय. जरा मोठ्याने बोला. हा. हा तर महत्वाचा बदल म्हणजे माझा राग तो खूप कंट्रोल मध्ये आलाय. म्हणजे या रागामुळे माझे खूप रिलेशन खराब झाले किंवा व्यवसायावर परिणाम झालाय. पण तो आता इतका कंट्रोल मध्ये आला ना की समोरच्यानी कितीही काही बोलू दे, मी आपलं शांतपणे ऐकून जातो, निघून जातो. हा पहिला. दुसरा म्हणजे खूप महत्वाचा माझ्या लाईफमध्ये की मी 2 वर्ष झालं माझ्या वाईफसाठी खूप प्रयत्न केले. इतका पैसा घालवला, पण तो मी ह्या 10 दिवसामध्ये इतकं म्हणजे जवळपास 80% ते कव्हर झालाय तिचा प्रॉब्लेम. मी लिफ्टच्या बद्दल बोललो होतो. तर आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटीमध्ये मी गेली 5 वर्ष झालं मी कंटिन्यू मेडिटेशन करायचा प्रयत्न करतोय. 1 दिवस, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी कंटिन्यू होत नव्हता. मग परत 8 दिवस, 10 दिवस गॅप पडायचा. परत 1-2 दिवस. पण मी सोडलं नाही ते कधी. पण आता ह्या रेकी लेव्हल 2 पासून ते माझं कंटिन्यू म्हणजे 1 दिवस सुद्धा मिस होत नाही. कंटिन्यूटी आजपर्यंत चालू आहे. 4:30 वाजता उठणं आणि मेडिटेशन करणं. खूप छान. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जे शिकवताय ते रेकी एके रेकी नाही आहे. म्हणजे रेकी बरोबर खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता मी बऱ्याच ॲड बघितले की 2 तासात रेकी शिकवून घ्या, 3 तासात मास्टर रेकी मास्टर लेव्हल शिकून घ्या. तर तुमच्याकडे जे 8-8 दिवस चालतं तो प्रत्येक पॉइंट इलॅबोरेट करून प्रत्येक गोष्टी अगदी व्यवस्थित समजावून आणि नंतर त्या कन्फर्मेशन पण आहेत, रिव्हिजन पण आहेत की त्या होतात की नाही, करतात की नाही किंवा अजून काही शंका असतील तर त्या हे करणं. त्या बऱ्याचशा ठिकाणी मी नाही पाहिला. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि
बाहेरच्या याच्यापेक्षा कॉस्ट खूप कमी आहे तुमची. यासाठी तुमचं आभार मानलं पाहिजे की प्रत्येकाला अफोर्ड होईल इतकंपर्यंत मास्टर लेवल पर्यंत तुम्ही नेता लोकांना. आणि या मास्टर लेवल पर्यंत ऍटलीस्ट भले ते लोक ग्रँड मास्टर करतील नाही करतील, पण मास्टर लेवल पर्यंत तर ते फायनान्शियली आणि सगळ्या गोष्टीतून ते आयुष्य त्यांचं सॉर्ट आउट करून टाकतात. म्हणजे इतकं तुम्ही शिकवता ह्या 3 लेवल पर्यंत 4 लेवल पर्यंत. त्याबद्दल तुमचे खूप आभार मानायचे. थँक्यू खूप धन्यवाद. सो मच. थँक्यू सो मच. येस, विद्या मॅडम. विद्या मॅडम चेहऱ्यावर स्माईल. खूप छान वाटलं तुमच्यासोबत जॉईन होऊन. आता हे मास्टर तुमचा आवाज ब्रेक, काहीतरी नेटवर्कचा इश्यू आहे मॅडम. बरं, लेवल पण कंप्लीट जसं कॉन्फिडन्स. नेटवर्कचा इश्यू आहे मॅडम तुमचा काहीतरी. थांबा, आपण पूनम मॅडमला घेऊया. पूनम नांदे मॅडम. हॅलो, आवाज येतोय मॅडम? हो, येतोय. ऍक्च्युली आज पाऊस आहे ना, त्यामुळे नेटवर्कचा इश्यू आहे थोडं. हा, बोला. अच्छा. माझी एक फ्रेंड मॅडम, तिने रेकी केलेली आहे. तर मला रेकी शिकण्याची खूप इच्छा होती. मी युट्यूबला खूप सारे व्हिडिओ बघत होते, पण मला शिकवणारं कुणी मिळत नव्हतं. तुमच्या रूपाने माझी ही इच्छा तुमच्यामुळे पूर्ण झाली. त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू सर. बरं, हा प्रवास कसा वाटला तुम्हाला पूर्ण? खूप छान वाटलं मॅडम, आणि मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय रेकी जेव्हापासून शिकते तेव्हापासून. छान. चला, हे करा, म्यूट करा बरं तुम्हाला. येस, अभिषेक बोला. ज्यांना बोलायचं त्याने हँड रेस करा, म्हणजे मला कळेल. हॅलो मॅम, थँक्यू. सर्वप्रथम तर थँक्यू. तुमच्याशी भेट झाल्यामुळे खूप साऱ्या लाईफमध्ये चेंजेस झाल्या. फर्स्टली जसं इमोशन कंट्रोल्समध्ये आलं, म्हणजे इमोशनच्या आधी खूप असे एन्झायटी लेवल, स्ट्रेस लेवल्स खूप होते. आता आल्यावरती ते लगेच क्षमतात आणि पॉझिटिव्हिटीकडे जातात. तर त्या गोष्टीसाठी थँक्यू. म्हणजे निगेटिव्हिटी कमी आणि पेशन्स लेवल वाढलंय. तर ते सगळे मॉडॅलिटीज यूज करतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती रिझल्ट रेकी आणि जसं मी सांगितलं की कापूरदेवामध्ये खूप रिझल्ट भेटतात मलाही. मी जे रिलेटिव्ह साठी यूज करतो त्यासाठी. तुमच्या शिकवण्याची पद्धत चांगली आहे. फर्स्टली कसं की इन आउट जे आहे ते सगळं तुम्ही सांगतायत, म्हणजे स्वतःकडे राखून ठेवून मी एवढं देईन की बाबा हे माझ्याबरोबर शिकले तर अजून हे पण पुढे जातील, ती वृत्ती नाही दिसली तर त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि जसं त्या मॅम म्हणाल्या की फॉरगिव्हनेस हे आता शिकतोय, म्हणजे थोडं 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 करून ते येतंय. आणि त्याच्यावरती मी काम करतोय की जेवढं आपण फॉरगिव्ह करू तेवढं ते अजून स्पिरिच्युअलिटीकडे जाणार. त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. आज तुम्ही लोक मला रडवणार असं वाटतंय. मॅडम आम्हीच रडणार. थँक्यू सो मॅम, मॅडम थँक्यू व्हेरी मच. खरंच तुम्ही ना एवढं शिकवलंय ना आम्हाला. खूप चेंजेस झालेत आमच्यामध्ये. मेंटॅलिटी एकदम पॉझिटिव्ह झाली मॅडम. आणि एक कुटुंब पण रेकी शिकलं. आम्ही घरात तुमच्याकडनं शिकलेलं सगळं घरी सांगतो. आज असं शिकवलं, असं सांगतं. त्यामुळे त्यांनाही ती रेकी आणि त्यातले बदल आमच्यातले पण दिसतात मॅडम. खरंच थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. आणि तुम्हालाच थँक्यू की तुम्ही जॉबला असून सुद्धा हे सगळं अटेंड करताय. खूप छान. मॅम थँक्यू मॅडम. थँक्यू. ऐका ना. हा, सॉरी, मी व्हिडिओ नाही ऑन करू शकत. कोण घरात बोलतंय गोंधळ पहिलं आहे. ते सांगा ना मला. शीतल तोरणे. हा, शीतल मॅडम बोल. तुमचे खरंच खूप खूप आभार सगळ्यात प्रथम, विथ ग्रॅटिट्यूड. आणि दुसरी गोष्ट सांगायची होती की जे मी बोलली, एक अफर्मेशन दिलं होतं घरासाठी, ते कदाचित होईल या मंथ मध्येच. अरे वा. बरं, हा पूर्ण झाल्याशिवाय सांगू नका. छान. हा, तर ते जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला विथ फीडबॅक सगळं सांगेन. हो. आता आज लास्ट लेक्चर आहे आणि नेमकी बॅड लक मी व्हिडिओ चालू नाही करू शकत आहे. काही प्रॉब्लेम नाही. चलो, थँक्यू सो मच. ओके मॅम. बरं, नेक्स्ट कोण आहे बरं? मी बोलू? हा, श्यामल. हा, बोला ना श्यामल मॅडम. हा, नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटलं. असं वाटलं पण खूप लवकर संपलं. कारण का तुम्ही रोज भेटणं, तुमचा एकदम म्हणजे खूप उत्साही चेहरा, स्वभाव सगळं छान डोळ्यासमोर दिसतं. आणि खरोखर प्रेयर करताना पण जेव्हा गुरुचे आभार मानतो तेव्हा तुमचा चेहरा येतो. खूप छान वाटलं, मस्त. आणि खूप एनर्जी तर आहेच. आणि छान वाटते. माझ्या क्लासमध्ये पण आहे इम्प्रुव्हमेंट वगैरे. मी माझ्या क्लाससाठीच मोस्टली जास्त करून शिकलीये. तर ते पण छान आहे. अजून म्हणजे मीच कमी पडते, अजून माझ्याकडून तेवढं होत नाहीये. तर थोडंसं 1-2 गोष्टी ज्या सोडायच्या आहेत,
त्या अजून होतील, हळूहळू प्रयत्न करतेय. होणार पण होणार खूप मॅडम. छान शिकवलं तुम्ही, मस्तच. म्हणजे अगदी छान ते वाइब्स वगैरे सगळे छान येतात. मस्त वाटतंय. तुम्ही पण खूप आणि मी छान सगळ्यांना हार्डवर्क करताय. सकाळपासून तुमच्या एवढे बॅचेस असतात. हो, खूप छान. तेच. मग ते मला तुम्हाला वेळ खूप मिळत खूप नाही. 5:30 शुभेच्छा. पासून मी करते ना, त्यामुळे Yes, मग हे करायला इतका वेळ मिळत नाही अजून. पण मी yes, सगळ्यांना obviously. सांगते, खूप छान आहे, करा तुम्ही, मस्त आहे म्हणून. खूप छान. आणि खरोखर फीस पण अगदी रिझनेबल आहे. सगळेजण बाहेर म्हणजे आहे, जास्तच फीज आहे आणि त्या मानाने तुम्ही खूप छान देताय. मस्तच. थँक्यू. थँक यू. म्यूट करा. हा, रुपाली मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्कार. तुमच्यामुळे माझ्या जीवनात बदल झालेला आहे आणि खरंच तुम्ही शिकवलं, खूप खूप छान म्हणजे शिकवलं आतापर्यंत. पहिला दुसरं सेशन मला खूप छान पद्धतीने अटेंड करता आलं. तिसरं मला व्यवस्थितपणे करता आलं नाही. पण आज तुम्ही म्हणताय आज लास्ट दिवस आहे आपला, त्यामुळे मला कसं तरी वाटतं, कारण की टाइम म्हणजे होतंय नाही होतं, माझं लक्ष तिकडेच असतं, म्हणजे मॅडम आता येते. आता ते खूप म्हणजे आम्ही तुमचे स्टुडंटच आहोत. असं कायमचं म्हणजे आमच्यावर राहू द्या तुमची कृपा. की काही आम्हाला येस येस. आवश्यकता वाटली तर केव्हाही प्लीज आपल्या मॅडम बॅच मध्ये आम्हाला येऊ परत शकता तुम्ही. एखादा सेशन नाही कळला पुन्हा जॉईन करा. काही प्रॉब्लेम नाहीये. आनंदाची बातमी अजून एक आहे. माझ्या हा. मुलीला म्हणजे जॉब लागला आणि टीचरच्या बेसवरच लागलाय तिला. खूप अरे वा. छान वाटलं मला म्हणजे. हा, थँक्यू मॅडम. खरंच थँक्यू सो मच. खूप खूप छान. आभारी आहे. खूप छान. आणि तुमचं हे सेशन आमच्या घरातले पण खूप आवर्जून म्हणजे ऐकतात. असं मला स्वतः म्हणतात की नाही तू अटेंड कर. आणि माझ्या मिस्टरांमध्ये बदल झालेला आहे. ते स्वतः मेडिटेशनला माझ्याबरोबर बसतात हल्लीकडे. मला ओके. खूप बरं वाटते. खूप खूप छान वाटतं. ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू. खूप छान. चल. येस, तृप्ती मॅडम. तृप्ती चिमनकर. आता आपण एक फक्त तृप्ती मॅडमचं घेऊ. लास्ट. मॅडम आवाज नाही, आवाज येत नाही. स्पीकर लावलाय ना तुम्ही? इयरफोन लावलेत का? काढू का? हा, आता येतोय. सर्वात प्रथम तुम्हाला थँक्यू, खूप खूप थँक्यू, कारण की मी जसं लेवल फर्स्ट पासून जॉईन केलंय तुम्हाला आणि माझ्यामध्ये अमेझिंग बदल झालेत. म्हणजे माझ्या स्वतःमध्ये आणि माझ्या फॅमिलीमध्ये, म्हणजे माझ्या मुलामध्ये जे मी अफर्मेशन वगैरे बोलते, तर तो स्वतः तोंडाने ते विचार सांगतो मला, की आपण हे असं करू, हे आपण, म्हणजे मला हे वाटतं, की मी जे हिलिंग करते, माझ्या मनात करते, ह्याला कसं कळतंय? म्हणजे तो एक मला हे, की मी जे घरामध्ये जे बोलते, हे मुलाला कसं कळते, म्हणजे तो त्याच्या विचारांमध्ये पण बदल झाले. आणि माझे हेल्थ इश्यू होत्या बरेच, ते पण पूर्णपणे बंद झालेत. एखाद दुसरे आहे आता, ते मी करते कंटिन्यूली आणि रोज मी पहाटे उठून नेहमीप्रमाणे हिलिंग माझं पहिल्यापासून सुरूच आहे. त्यामुळं छान वाटतंय आणि तुम्हाला पण मिस करू. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. मिस करण्याची वेळ येणार नाही. जेव्हा तुम्हाला आठवण येईल सेशन जॉईन करा आपला. कधी 5 वर्षांनी 10 वर्षांनी मी आहे. मी असेन तोपर्यंत. ठीक आहे. सो सगळ्यांना मॅडम, थँक्यू ग्रँड मास्टर करणार आहे मी. नेक्स्ट असेल तुमचं तेव्हा. तोपर्यंत काय? ही प्रॅक्टिस चालू ठेवणार. हे हा, नक्कीच. मॅडम ग्रँड मास्टर करायचंय, पण नेक्स्ट टाइम थोडी प्रॅक्टिस होते म्हणून. तुम्हाला वेळ आहे अजून. मॅडम मला मनी रेकीचं एक व्हॉट्सअप करा प्लीज, कधी असेल नाही, तुम्ही मला तेव्हा मेसेज करून स्टेटसला ठेवा. लावा. तुम्ही मला हा, मेसेज आणि स्टेटसला लावा मॅडम. मलाही हो. करायचंय मॅडम. मलाही करायचं. मी करते मेसेज तुम्हाला. हो चालेल. ज्याला हो मनी मॅडम करायचं करते. त्यांनी ना मला येस मेसेज येस करा. म्हणजे मी एक 10 लोक जरी झाले ना तरी त्यांच्यासाठी सुरू करेन. ठीक आहे ना? चालेल मॅडम. ओके 10 पाहिजे, थँक्यू 10 थँक्यू पेक्षा मॅडम. कमी नको. हो, ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू. मिस करू तुम्हाला. येस आय टू. उद्या आम्ही सेशनला येऊन बसू मॅडम. येस, बसा. 12